येतोय का आवाज सगळ्यांना? येत असेल तर चॅट मध्ये यस टाका. सचिन सर येतोय म्हणतायत, संदीप सर येतो म्हणतायत, महेश सरांना कमी आवाज येतोय. अजूनही आवाज कमी येतोय सर्वांना? आवाज येत नाही? सचिन सरांना आवाज येत नाहीये. नो साऊंड, नो साऊंड. आता येतोय का आवाज? तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. ओके, नाव ओके, आलेत रिप्लाय. आवाज येत नाही, कमी येतोय आवाज. हॅलो, येतोय का आवाज सर्वांना? नमस्कार मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉरी, आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला होता, आता तो सॉर्ट आउट झालेला आहे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर मी करोडपती या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता आनंदी परिवार म्हणजे काय आणि आनंदी परिवारमध्ये नक्की कशावर काम होतं हे आपण पाहतोय. आनंदी परिवाराचे मेन 4 पिलर्स आहेत: आरोग्य, नातेसंबंध, पैसा आणि यश. यापैकी मी पैसा या विषयावर आज बोलणार आहे. तर आपण जाऊया, सुरुवात करूया. अजूनही लोकांना आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे, बघते मी काय आवाजाचा प्रॉब्लेम येतोय. ओके, तर माझा सर्वांना पहिला प्रश्न आहे, किती लोकांना करोडपती बनायचे आहे? ज्यांचा आन्सर मी आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी असं आन्सर टाका. ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी एकदा एक्झिट वाणी परत एंटर करा, म्हणजे आवाजाचा प्रॉब्लेम जाईल. कारण बऱ्याच जणांना आता आवाज येत आहे व्यवस्थित. तेव्हा सचिन सर यस म्हणतायत, कलीम सर यस म्हणतायत, विजय सर यस म्हणतायत, संदीप सरांचा यस, सी बॉक्स वी म्हणतायत. म्हणजे सगळ्यांना करोडपती व्हायचं आहे. तर ज्यांना ज्यांना करोडपती बनायचं आहे त्यांना तुम्हाला करोडपती का बनायचं आहे याची कारणं तुम्ही मला सांगा. जी काही कारणं असतील ती चॅट बॉक्स मध्ये टाका, आपण बघूया तुम्हाला करोडपती का बनायचं आहे, तुमचे स्ट्रॉंग रिझन काय आहेत त्याच्या पाठीमागचे. संदीप सर म्हणतात फायनान्शियल फ्रीडम, ऋषी सर म्हणतात पैसा वाढवायचा आहे, मते सर म्हणतात स्वप्न, अरुण सरांचं उत्तर आपल्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, सुनील सर म्हणतात स्वप्न. स्वप्न, बऱ्याच जणांचे उत्तर स्वप्न आहे. काही लोकांना बिझनेस साठी करायचं आहे.
मनी है तो हनी है विशाल सरांचं उत्तर आहे. बरोबर आहे. फुलफिल नीड्स होण्यासाठी, बिझनेस ग्रोथ साठी सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत. आर्थिक स्वातंत्र्य, टाइम अँड मनी फ्रीडम बरोबर. लायबिलिटी संपवायची आहे, रिच पर्सन बनायचं आहे. लाईफस्टाईल, फायनान्शियल फ्रीडम, भरपूर उत्तर फायनान्शियल फ्रीडम हीच आहेत आणि बरोबर आहे तुमचं. फायनान्शियल फ्रीडम साठीच आपल्याला हे करायचं आहे. आता तुम्ही मला सांगू शकता का की भारताची लोकसंख्या जर आपल्याला माहिती असेल तर 136 करोड आहे, पण भारतात ऍक्च्युली करोडपती किती आहेत? तर ही आहे ना संख्या 97,689. एवढेच लोक भारतात करोडपती आहेत. मग जर आपण हा रेशो काढायला गेलो तर हा रेशो नक्की किती येईल? तर तुम्ही कॅल्क्युलेशन करून घेतलं तर हा रेशो 0.009 येईल, म्हणजे पूर्ण 1% सुद्धा नाही येईल. त्यामुळे एक मिनिट, थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे, मी करते कंटिन्यू. तर भारतातली 1% लोक करोडपती आहेत. तर मग ही एवढी लोकसंख्या असताना हा एवढा डिफरन्स का आहे? तर ह्याची कारण आपल्याला पुढे बघायची आहेत आणि याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे. तर आता करोडपती बनायचंय तर त्याचे 3 मार्ग आहेत. एक म्हणजे माइंड पॉवर, ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सुद्धा म्हणतो. सेकंड आहे स्पिरिच्युअल पॉवर आणि थर्ड आहे फायनान्शियल लिटरसी. माइंड पॉवर म्हणजे काय? जे तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा द सिक्रेट मूवी ज्याला माहिती, किंवा द सिक्रेट हे बुक ज्यांनी वाचलंय, 2006 मध्ये द सिक्रेट ही मूवी आली, द सिक्रेट हे बुक आलं आणि सगळ्या लोकांचा व्ह्यूज बदलून गेला पैशाकडे बघायचा. म्हणजे आपण काहीतरी इमॅजिन करतो, काहीतरी मागतो आणि आपल्याला ते मिळतं, या कन्सेप्टवर लोकांचा विश्वास बसायला लागला आणि त्याच्यावरच माइंड पॉवरवर काम होतं. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते माइंड पॉवर बद्दलच. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतो ते? एक माणूस एका झाडाखाली बसलेला असतो आणि त्याला अतिशय भूक लागलेली असते आणि तो इमॅजिन करतो की माझ्या पुढे मला एकदम साधं संगीत जेवण करायला मिळू दे, आणि त्याच्या पुढे खरंच ती प्लेट येते, एकदम छान सगळं पंचपक्वान असलेलं ताट येतं आणि तो छान मस्तपैकी जेवतो. आणि त्याच वेळी त्याच्या मनात दुसरा विचार येतो की आता मला काहीतरी छान कोल्ड्रिंक प्यायला मिळालं पाहिजे, पाणी मिळावं, असं अशा 1-2 इच्छा तो प्रकट करतो. काय होतं सडनली, त्या पण इच्छा त्याच्या पूर्ण होतात आणि नंतर परत त्याला असं वाटतं की मला आता झोपायला छान बेड मिळावा आणि तीही त्याची इच्छा पूर्ण होते. असं तो एका मागोमाग अशा खूप साऱ्या इच्छा प्रकट करत जातो आणि त्या सगळ्या इच्छा कंप्लीट व्हायला लागतात. आणि अशा 7-8 इच्छा पूर्ण झाल्यानंतर आता एवढे पॉझिटिव्ह थॉट्स देतोय आणि का कोण जाणे त्याच्या मनात कुठून तरी एक निगेटिव्ह थॉट येतो, अरे हे भूताखेताचं काम नाहीये, तो माझ्यासमोर येऊन मला मारणार तर नाही ना, आणि तुम्हाला माहितीच आहे काय झालं असेल, भूत येतं आणि त्याला मारून टाकतं. तर मग हे असं का होतं, का झालं? हे झालं त्याच्या विचारांमुळे, त्याच्या विचारांच्या फ्रिक्वेन्सीमुळे. त्याने सुरुवातीला जे पॉझिटिव्ह थॉट्स दिले त्या बदल्यात त्याला पॉझिटिव्ह गोष्टी मिळाल्या, पण ज्यावेळेस त्याने ते निगेटिव्ह थॉट्स द्यायला सुरुवात केली तर त्याच्या बदल्यात त्याला निगेटिव्हच ऍक्शन मिळाली. तर त्याच्यावर माइंड पॉवर ही ती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे ते आहे ज्याच्यावर आपण काम करणार आहोत. स्पिरिच्युअल, ज्याला आपण धनाची देवता म्हणतो. धनाची देवता कोण? तर कुबेर. मग कुबेराला प्रसन्न करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे जे बरेच पूजा पाठ करतो त्या गोष्टीवर पण त्या गोष्टी येतात स्पिरिच्युअल मध्ये. आणि फायनान्शियल लिटरसी म्हणजे आपल्याला पैशाबाबतचे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, फायनान्शियल कसं ते मॅनेज करायचं, कसा एक्सपेन्स कसा करायचं, एक्सपेन्स पेक्षा सेव्हिंग कसं करायचं, इन्व्हेस्टमेंट कसा करायच्या, या गोष्टी येतात फायनान्शियल लिटरसीमध्ये आणि आपण त्याच्यावरच काम करणार आहोत. तर आपण पुढे बघूयात. कोणाला काही क्वेश्चन असतील तर ते तुम्ही शेवटी विचारा, मध्ये मध्ये काही तुम्हाला नंतर 15-20 मिनिटं वेळ देण्यात येईल, आपण त्यात काही शंका असतील त्या सगळं क्लिअर करून घेऊयात. तर जाऊयात का पुढे? तर मनी हा वर्ड कसा तयार झाला? तर ज्या पद्धतीने तुम्ही स्लाइडमध्ये बघताय, एम आणि वाय, माय आणि वन म्हणजे तुमचा 1 रुपया आहे. तुमच्या प्रगतीची सुरुवात खरं तर 1 रुपयापासूनच होते आणि या 1 रुपयापासूनच आपल्याला 1 करोड पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणूनच आपण
1 रुपया ते 1 करोड, 1 करोड हे टार्गेट का ठेवलेलं आहे? आपली स्वप्न खूप मोठी असतात. मला 400 कोटी कमवायचेत, 500 कोटी कमवायचेत. पण आज तुमचा बँक बॅलन्स बघितलं तर त्याच्यात 10,000 रुपये पण शिल्लक नाहीयेत आणि तुम्ही स्वप्न बघताय 400-500 कोटीची. मग 400-500 कोटीचं लक्ष ठेवण्यापेक्षा प्रथम तुम्ही 1 करोडवर कॉन्सन्ट्रेट करा. ते जर अचिवेबल असेल तर तुम्हाला 400-500 कोटी तर सहज मिळू शकतात. म्हणून आपण 1 करोड पासून सुरुवात करतोय. आता करोडपती बनायचंय तर आपल्याला खरं तर वास्तविकतेचं भान पण ठेवलं पाहिजे. आता ही वास्तविकता म्हणजे आज आपल्याकडे काय आहे, आज आपली कंडिशन काय आहे, या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे. आज आपण किती कमवतोय, आज आपला खर्च किती, आपल्याला किती सेव्हिंग करतोय आपण, त्या सेव्हिंगचा आपण काय करतोय, त्याची इन्व्हेस्टमेंट करतोय का त्याचा एक्सपेन्स करतोय, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून आपल्याला त्या वास्तविकतेचं भान आज ठेवलं पाहिजे आपण. दुसरी एक गोष्ट सांगायचं तर एखादा माठ घेतला आणि त्या माठाला जर होल पाडलं आणि त्यातून जर आपण पाणी टाकत राहिलो तर काय होईल? तर ते पाणी पाझरत राहील, त्याचं लिकेज होत राहील. तर तुमचा पैसा हा त्या पाण्याप्रमाणेच आहे की तो सारखा त्याचं लिकेज होत राहतोय कुठल्या ना कुठल्या स्वरूपात. मग ते लिकेज कसं थांबवायचं, हे आपण यातून आता शिकणार आहोत. करोडपती प्रोग्राम हा त्यासाठीच डिझाईन केलेला आहे. कारण तुम्ही आजपर्यंत खूप मोटिवेशनल लेक्चर ऐकलेले असतील की बाबा पैशाला असं इमॅजिन करा, पैशाची अशी पूजा करा, तशी पूजा करा. पण प्रॅक्टिकल गोष्टी, पैसा कसा आपल्या लाईफमध्ये राहिला पाहिजे, तो कसा वाढवला पाहिजे, याबद्दल कोणीच बोललेलं नाहीये. आणि त्याच प्रॅक्टिकल गोष्टींवर आपण अभ्यासणार आहोत आणि त्या प्रॅक्टिकल गोष्टी आपल्या लाईफमध्ये पण इम्प्लिमेंट करणार आहोत, ज्यामुळे आपला पैसा वाढत राहील. तर ही स्लाइड बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? वास्तविकता काय आहे? तुम्ही आज स्वतःला इथे इमॅजिन करत असाल आणि त्या भिंतीवर चित्र दिसतंय एखाद्या बॅटमॅनचं, स्पायडरमॅनचं, पण तुम्ही ते आहात का? म्हणजे तुमची स्वप्न आहेत 400-500 कोटी कमवायची आणि तुम्ही आज हा जो माणूस उभा आहे तिथे आहात. मग ही जी दरी आहे ती तुम्हाला मिटवायची आहे आणि ती दरी मिटवण्यासाठीच फायनान्शियल लिटरसी खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण पाहूयात आपल्या जाती, ज्याला आपण जाती म्हणतो, त्या जातींचे किती प्रकार आहेत. एक तर अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यम वर्ग आणि गरीब. तर तुम्ही यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये येता? चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर मेजॉरिटी लोकांची उत्तरं गरीब हेच आहेत. कारण आपल्याला ऑलरेडी हे माहित आहे की जेव्हा आपल्या बँक बॅलन्स मध्ये किंवा सेव्हिंग अकाउंट मध्ये पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा आणि पुढे 5 वर्ष पुढेल एवढा एफडीचा पैसा जेव्हा आपल्या अकाउंट मध्ये असतो, त्याच वेळेस आपण गरीब असतो. त्यामुळे मध्यम वर्ग, कोणाचं तर उत्तर आलेलं आहे मध्यम वर्ग. तर सर मला तुम्हाला सांगावं वाटेल की मध्यम वर्ग कोण असतो? तर ज्याच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये पुढचे 6 महिने पुरेल एवढा पैसा आणि पुढचे 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुमचा एफडी केलेला असेल तरच तुम्ही मध्यम वर्गामध्ये आहात. तर तुम्ही मध्यम वर्गामध्ये आहात, तुम्ही खरंच गरीब आहात का मध्यम वर्ग आहात, हे एकदा चेक करा आणि सांगा मला. तर आपण आता बघणार आहोत की आपल्याला प्रत्येक महिन्याला किती खर्च होतो. तो खर्च काही असू शकतो. आपल्या घरातला एक्सपेन्स आहे, आपला बिझनेसचा एक्सपेन्स आहे, आपण लोन घेतलेले आहे त्याचे ईएमआय भरावे लागतात, आपल्या क्रेडिट कार्ड असतील, आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्या एंटरटेनमेंटवर खर्च होतो. परत आपल्या ऐनवेळी आपल्या घरात काही पूजा येते, हॉस्पिटल असतं, या सगळ्या गोष्टींचा आपल्याकडे जो खर्च होतो, त्या सगळ्या गोष्टींचा खर्च आपण मॅनेज करू शकतो का, करतो का, आणि त्यातून आपली काही सेव्हिंग होते का, ते आपल्याला पाहायचं आहे. आता मी तुम्हाला काही जर शब्द दिले तर मला सांगा तुम्ही त्या शब्दामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट त्या गोष्टींमध्ये कुठली असणारी. तर शब्द आहेत फ्रीडम, फन, एंटरटेनमेंट, एज्युकेशन, अजून ट्रॅव्हलिंग, हॉटेलिंग, मनी, सिक्युरिटी. तर या सगळ्या शब्दांमध्ये तुम्ही कुठल्या शब्दाला महत्त्व देता तुमच्या लाईफमध्ये?
चॅट बॉक्स मध्ये हे करा, कमेंट करा. एज्युकेशन, संतोष सर म्हणतायत सर्वच गोष्टी, एज्युकेशन, फ्रीडम, फ्रीडम, फॅमिली, ऑल. सर तुम्हाला जर नंबरिंग करायचं असेल तर तुम्ही 1 नंबरला सगळ्या गोष्टी लिहू शकत नाही, तुम्हाला नंबरिंग तर करावंच लागेल ना. 1 नंबर फ्रीडम, 2 नंबर एंटरटेनमेंट, एक सगळ्याच गोष्टींना तुम्ही ऍट अ टाइम महत्व नाही देऊ शकत. एज्युकेशन, फॅमिली, फ्रीडम, फ्रीडम, एज्युकेशन. आता तुम्ही एवढी सगळी उत्तरं बघितली, या सगळ्या उत्तरांमध्ये मनी हे उत्तर कोणाचंच नव्हतं. म्हणजे जर तुम्हाला खरंच करोडपती बनायचंय तर कुठेतरी मनी ही तुमची प्रायोरिटी पहिली असली पाहिजे. मी म्हणत नाही की तुमचं मनी 1 नंबरलाच असलं पाहिजे, सेकंड, थर्डला असेल तरी चालेल, पण मनी ही तुमची तुम्हाला जर करोडपती व्हायचे तर मनी ही तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे. कोणाचं तरी उत्तर आलं, केशव सरांचं उत्तर आलेलं आहे, मनी. गुड. तर लक्षात घ्या, तुमची प्रायोरिटी मनी बद्दल तुमची प्रायोरिटी जेवढी वरती असेल ना, तेवढं तुमचा पैशाचा येणारा ओघ जास्त असेल. आय नो फॅमिली इम्पॉर्टंट आहे, सगळं इम्पॉर्टंट आहे. उलट आता मी तुम्हाला सांगते, सपोज एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा आहे पण त्याला फॅमिलीसाठी द्यायला टाइमच नाहीये, त्याच्या हेल्थकडे बघायला टाइम नाहीच आहे, तर मग त्या माणसाच्या जगण्याला खरं तर काही अर्थच नाहीये. तो सोच लाईफ जगतोय. एखाद्या माणसाकडे कमी पैसा आहे आणि तो फॅमिलीला पण टाइम कमी देतोय, मग त्याचं तो पण म्हणजे ऍव्हरेज मध्ये आहे. पण एखाद्या माणसाकडे भरपूर पैसा आहे आणि तो फॅमिलीला पण टाइम देतोय आणि त्याच्या हेल्थकडे पण चांगलं लक्ष आहे. तर अशा या 3 कॅटेगरींपैकी तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला आवडेल? चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. मोनस, सुनील सर म्हणतायत 3, हेतुल सर, राजेश सर 3, पैसे आणि वेळ 3, ऑल. तीन सगळ्यांची मेजॉरिटी लोकांची उत्तर 3 आहेत. मग आपल्याला त्या थर्ड कॅटेगरी मध्येच यायचं आहे. आता आपण जर एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं तर मग काय होतं, ऍक्च्युली आपण पैशाला एवढं गृहीत धरतो की ना आपण त्याचं महत्वच विसरून जातो. तुम्हाला जर सपोज मी एखादा खूप सारी नाणी घेऊन मध्ये टाकली कुठेतरी एखाद्या फरशीवर, तर मग ज्याच्याकडे ऍक्च्युली पैसे नाहीयेत ना, ती लोक पण त्या नाण्यांकडे बघतील की ते माझेच आहे म्हणून. हे असं होतं. त्याचे नाहीयेत हे त्याला माहितीये, पण तरी सुद्धा तो त्याच्याकडे बघतोय. असं का होतं? कारण त्याला त्या पैशाबद्दल असलेली आस्था. पण आपण पैशाला गृहीत धरून चालतो म्हणून आपल्याकडून खूप साऱ्या चुका होतात आणि म्हणून पैशाचा आपल्या लाईफ मध्ये येणारा ओघ कमी असतो. तर इथपर्यंत कोणाला काही शंका असतील तर लिहून ठेवा, आपण शेवटी पाहणारच आहोत याच्याबद्दल. तर तुम्हाला किती वर्षामध्ये श्रीमंत व्हायचे किंवा 1 करोड रुपये कमवायचे, तुमचं टार्गेट कमेंट बॉक्स मध्ये टाका. मी इथे 3 वर्ष दिले म्हणून लिहू नका, तुम्हाला किती वर्षामध्ये व्हायचंय ते तुमचं टार्गेट टाका. 2 वर्ष, 5 वर्ष, 1 वर्ष, 1.5 इयर, 5 इयर, 1.5 इयर, 2 इयर, 5 इयर, 2 इयर. म्हणजे तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष या टाइम पिरियड मध्ये करोडपती व्हायचं आहे. तर आता जी तुम्ही उत्तरं दिली आहेत त्या उत्तरांना आपण आता कॅल्क्युलेशन करून पाहणार आहोत. आता मी माझ्यासाठी 3 वर्ष असं टार्गेट घेतलेलं आहे तुम्हाला समजून देण्यासाठी. तर 3 वर्षामध्ये जर तुम्हाला 1 करोड रुपये कमवायचे आहेत,
3 वर्षामध्ये येतात 36 महिने आणि 1095 दिवस. तर एका वर्षाला तुम्ही किती, 3 वर्षासाठी जर मी 1 करोड रुपये कमवायचं ठरवलं, तर मग एका वर्षाला मी किती कमवेल, असं कॅल्क्युलेशन करायला तुम्ही सुरुवात करा. मी पण तुमच्यासोबत कॅल्क्युलेशन करते. 3 इयर्स साठी 1 करोड टार्गेट आहे, तर 1 इयर 32 और 33 लाख रुपये पर इयर असं येते. तुमचं किती येते तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि इथे पैशाचा भाग आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन येणार आहे, त्यामुळे थोडं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. त्याशिवाय तुमचे गोल तुम्हाला क्लिअर होणार नाहीत. इथे स्लाइड मध्ये, पण ठीक आहे, तुम्हाला किती वर्ष कमवायचे हे सोडून द्या. मी जे एक्झाम्पल देते तेच तुम्ही लक्षात घ्या. सपोज तुम्हाला 3 वर्षासाठी 1 करोड रुपये कमवायचे आहेत, 3 वर्षामध्ये 1 करोड रुपये कमवायचे आहेत, तर मग एका वर्षामध्ये तुम्ही किती कमवू शकता ह्याचं कॅल्क्युलेशन करून सांगा मला. 3 इयर 1 करोड, देन फॉर 1 इयर हाऊ मच. $33 lakhs, बरोबर आहे. 30 lakhs, 36 lakhs. ओके, म्हणजे एका वर्षात तुम्हाला अप्रॉक्सिमेट, संतोष सरांचं उत्तर बरोबर आहे, हर्षद सरांचं पण उत्तर बरोबर आहे, अप्रॉक्सिमेट तुम्ही 33 लाख रुपये पर इयर कमवणार आहात. आता तुम्ही हे जे 1 वर्षासाठी काढलेलं आहे ते आता 1 महिन्यासाठी काढा, की तुम्ही एका महिन्यामध्ये किती कमवणार आहात. 33 lakhs डिवायडेड बाय 12 केलं की तुम्हाला एका महिन्याचं हे मिळेल. $275 lakh, बरोबर आहे. $275. ओके, अरे वा, सरांचं उत्तर 4 lakhs आलेलं आहे, पर मंथ 1.5 lakh. ठीक आहे. आता हेच कॅल्क्युलेशन तुम्ही एका दिवसासाठी म्हणजे 24 तासासाठी करून बघा, की तुमचं जे 2.75 lakh आलेलं आहे ते 24 तासामध्ये तुम्ही किती कमवता. $9,000, बरोबर. अप्रॉक्सिमेट आले तरी चालेल, काय परफेक्ट व्हॅल्यू नकोयत आपल्याला, पण तुम्हाला समजावं हाच हेतू आहे. अप्रॉक्सिमेटली 9,000च्या आसपास इथं बरोबर आहे सर्वांचा आन्सर जे सांगत आहे ते. मोनू म्हणले सर, मॅडम गौरी कुलकर्णी मॅडम. आता हे 24 तासात तुम्ही 9,000 रुपये कमवत आहात, तर तुम्ही एका तासाला किती कमवता याचं पण कॅल्क्युलेशन करा. एका तासाला तुम्ही किती कमवताय त्या 9,000 पैकी. 24 तासासाठी 9,000, तर एका तासासाठी किती. ओके, 385, 376, 380, 381. ओके, सगळ्यांची आन्सर 380, 375च्या अराउंडच आहेत. तर आता परत याला एका मिनिटासाठी किती येईल याचं कॅल्क्युलेशन करा. 6 रुपये. सरांचं, तेजस सरांचं उत्तर लवकर आलेलं आहे. सर खूप फास्ट दिसत आहेत कॅल्क्युलेशन मध्ये. 6 रुपये 1 मिनिट, 6 रुपये, बरोबर आहे. कलीम सर तुमचं पण 6 रुपये. आता तुमच्यापैकी किती लोक एका मिनिटाला खरंच 6 रुपये कमवत आहे, त्या लोकांनी येस आन्सर टाका.
नसेल तर नो आन्सर टाका. नो. सुनील सर नो म्हणतायत, पूजा मॅम नो म्हणतायत, तेजस सर नो म्हणतायत, कलीम सर नो म्हणतायत, राहुल मस्के सर नो म्हणतायत, मते सर नो म्हणतायत. आता तुम्ही हा पण विचार करा, 24 तासातले तुम्ही मॅक्झिमम 6 ते 7 तास तर झोपण्यातच घालवता. म्हणजे जर एका तासाला तुम्ही ऑलमोस्ट जर 416 400च्या आसपास जर हे करत असाल तर तुम्ही 8 तासाचे किती वेस्ट करत आहात? 8 तासाच्या हिशोबाने किती रुपये वेस्ट करत आहात? 400 गुणिले 8 करा, 3200. म्हणजे रोज तुम्ही 3200 रुपये वेस्ट करत आहात. मला हे म्हणायचं नाही की तुम्ही झोपू नका, काही करू नका. मला फक्त तुम्हाला हे सांगायचंय की तुमच्या मिनिटाची सुद्धा किंमत, तुम्हाला जर करोड रुपये कमवायचेत ना, तर तुम्हाला तुमच्या मिनिटाची सुद्धा किंमत काढता आली पाहिजे. आणि त्या मिनिटाला तुम्हाला तेवढे पैसे कमवता आले पाहिजे, तरच तुमच्या त्या 1 करोड या टार्गेटचा काहीतरी उपयोग आहे. नाहीतर तुम्ही नुसतं म्हणताय की माझं टार्गेट 1 करोड आहे, पण आहे की नाही त्याच्यावर ऍक्शन काहीच घेत नाहीये. ह्या सगळ्या हवेत चाललेल्या गप्पा आहेत. मग तुम्हाला ऍक्च्युअली त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, तरच त्याचा उपयोग आहे. कळतंय तुम्हाला मी काय म्हणते ते? लक्षात येतंय? आता आपण आत्ताच पाहिलं की आपल्याला महिन्याला किती खर्च होतो. तुम्हाला आपण बर्न रेट काढलेलाच आहे ऑलरेडी. तुमचा बर्न रेट काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. पण जेव्हा तुम्ही एवढा हा सगळा पैसा खर्च करता, तुमच्याकडे सेव्हिंग राहते का नाही राहते हे तुम्हाला माहिती असतं. पण तुम्हाला सांगू का, सगळ्यात महिन्याच्या शेवटी म्हणा किंवा 20 तारखेपासून 30 तारखेपर्यंत सगळ्यांचा एक आवडता प्रश्न असतो, पैसा गेला कुठे? मॅक्झिमम पॉप्युलेशनचा क्वेश्चन हाच असतो, पैसा गेला कुठे? माहीतच नसतं पैसा कुठे गेलाय. मग ते असं का होतं, पैसा कुठे गेलाय? कारण पैशाचं प्रॉपर मॅनेजमेंट आपल्याला जमलेलं नसतं, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून मी तुम्हाला ऍक्च्युअली हे कॅल्क्युलेशन करायला सांगितलं होतं. आता लक्षात येते? आता तुमचा सीओसी काय आहे? सीओसी बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? सीओसी म्हणजे काय? काही आयडिया आहे का? तर सीओसी म्हणजे सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. आता जो आतला सर्कल आहे, ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी माहित आहे त्याबद्दल ते सर्कल आहे, आणि जे बाहेरचं सर्कल आहे ती स्पेस, म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी माहित नाहीत. उदाहरणार्थ, आपण एखाद्या बैलाला जेव्हा दोरीने बांधतो तेव्हा आपण ती दोरी जेवढी सोडतो तेवढंच त्या बैलाला फिरता येतं. ज्या वेळेस आपण ती दोरी जास्त सोडू त्याच वेळेस तो बैल जास्त सर्कलमध्ये, मोठ्या सर्कलमध्ये फिरू शकतो. त्या पद्धतीने आहे. अजून दुसऱ्या टर्म मध्ये जर मी तुम्हाला सांगायचं ठरवलं तर व्हॉट यू नो या सर्कलमध्ये तुम्ही आज किती पैसे कमवता आहात, म्हणजे अॅन्युअली किती कमवत आहात ते टाका. सपोज कोणी 10 लाख रुपये कमवत असेल, 20 लाख रुपये कमवत असेल, आणि तो जो बाहेरचा सर्कल आहे तो म्हणजे 1 करोड रुपये आहे असं समजा. आता तो जो बाहेरचा 1 करोडचा सर्कल आहे आणि तो आतला तुमचा तुम्ही जो काही तुमचा अॅन्युअल इन्कम आहे तो मायनस करा. तो डिफरन्स किती येतो तो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. वन करोड. सपोज माझा 1 कोटी बाहेरचा सर्कल आहे आणि आतल्यामध्ये माझे 10 लाख रुपये आहेत. तो 1 करोड मायनस 10 लॅक्स इज इक्वल टू 90 लॅक्स. तर तुमचे ती अमाऊंट किती आहे? राकेश सर म्हणतात 94 लॅक्स, तेजस सर म्हणतात 97, निलेश सर म्हणतात 96, सागर सर म्हणतात 95, पुजारी सर म्हणतात 98, सुनील सर 90, 90, 90, 90. मग मला सांगा, तुम्हाला जर त्या 1 कोटीच्या सर्कल पर्यंत पोहोचायचं असेल तर तुमचं जे छोटंसे आतलं सर्कल आहे सीओसीचं ते तुम्हाला एक्सपांड करायला लागेल. त्याच वेळेस तुम्ही तो गॅप भरून काढू शकाल.
आणि ते कधी शक्य आहे, ज्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टीचं खरंच नॉलेज असेल. पैसा तुमच्याकडे आहे. मी म्हणते की तुम्ही आज करोडपती आहात. तुम्ही मान्य करा अथवा करू नका. माझं म्हणणं आहे की तुम्ही आजही करोडपती आहात. पण पैशाबद्दल ज्या काही चुकीच्या धारणा आहेत किंवा पैशाबद्दलचं जे तुमचं मॅनेजमेंट आहे, त्या गोष्टींमुळे जो लॉस झाला, त्या गोष्टींमुळे ऍक्च्युली खरा लॉस होतोय. आणि त्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत की ते सगळं कसं थांबवायचं आणि आपल्याकडे परत पैशाचा ओघ कसा वाढवून घ्यायचा. येते लक्षात? भरपूर जणांचं उत्तर 90 लॅक्स. येस येस. आणि ते पॉसिबल आहे पर्सनल स्किल आणि एक्सपर्टीजने. तुमचे स्किल्स तुम्हाला डेव्हलप करावे लागतील, तुमच्या एक्सपर्टीज तुम्हाला डेव्हलप करायला लागतील. सपोज आता मला एखाद्या गोष्टीमध्ये, सपोज मला युट्यूबवर काहीतरी मी युट्यूब चॅनल खोलला, रेसिपीचा चॅनल खोलला आणि त्याला मला भरपूर सबस्क्राईब मिळाले. मला आधी माहित नव्हतं की युट्यूबवर काय करायचं असतं, पण आज मी तो चॅनल केला आणि माझे लाखो करोडो जर सबस्क्रायबर असतील तर युट्यूब मला पैसे देणार आहे. पण हे का घडलं? कारण मी माझ्या स्किल्सवर काम केलं, युट्यूबचा माझा चॅनल ओपन केला, त्याच्यावर मी माझ्या रेसिपीज टाकल्यात, लोकांनी त्याला लाईक केलं आणि युट्यूबने मला पैसा दिला. हे का घडलं? कारण मी माझ्या स्किल्सवर काम केलं. त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्किल्सवर काम करायचं आहे, तुमच्या एक्सपर्टीज वाढवायचे आहेत, तरच तुमचा हा सीओसी वाढणार आहे. आता या सीओसी मध्ये मी अजून एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. हे जे आतलं सर्कल आहे ना सीओसीचं, तर त्यामध्ये अजून छोटे सर्कल असतात. एक असतं सेल्फ कंट्रोलचं आणि एक असतं इन्फ्लुएन्सचं. सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स आणि सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स एक असतं आणि सर्कल ऑफ सेल्फ कंट्रोल एक असतं. तर जे इन्फ्लुएन्सचं सर्कल असतं त्यामध्ये काय होतं, जे आपले अनवॉन्टेड खर्च असतं, जे अनवॉन्टेड नाही म्हणू शकत, जे आपण टाळू शकत नाही. उदाहरणार्थ EMI भरणं आपण टाळू शकत नाही, आपला बिझनेसचा खर्च आपण टाळू शकत नाही, किंवा आपल्या ज्या फॅमिलीच्या नीड्स असतात त्या भागवून आपण कधी बंद करू शकत नाही. ते असतं इन्फ्लुएन्स. पण जे सर्कल दुसरं असतं सेल्फ कंट्रोलचं, तिथे सपोज तुम्हाला 1.5 लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे, तो तुम्ही 15-20 हजारात पण भागवू शकता. तुम्हाला ऑडी घ्यायची तर तुम्ही कुठेतरी ते 10-15 लाखाच्या गाडीत पण भागवू शकता. ह्या ज्या तुमच्या गरजा आहेत ना, त्या सध्या तुम्हाला, म्हणजे मी म्हणत नाही की तुमच्या गरजा कंप्लीट करू नका, त्या करायच्याच आहेत, पण आता तुमचं मेन हे काय, तुमची नीड काय, तुमची वॉन्ट काय, हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. 1.5 लाखाचा मोबाईल ही तुमची वॉन्ट आहे आणि 15 ते 20 हजाराचा मोबाईल ही तुमची नीड आहे. ह्या गोष्टी जेव्हा तुम्हाला डिफरन्शिएट तुम्ही प्रत्येक गोष्ट खर्च करताना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की नक्की आपल्याला ही आपली नीड आहे की आपली ही वॉन्ट आहे. त्याच वेळेस तुम्हाला कळेल की आपला पैसा अननेसेसरी कुठं जातोय. ते येते लक्षात मी काय म्हणते ते? आता एखादी गोष्ट आणि वस्तू, पैसा तुम्हाला मिळत नसेल तर आपण एखाद्या लहान मुलाचं एक्झाम्पल घेऊयात. लहान मूल जन्माला येतं, त्यानंतर ते चालायला काय म्हणतात, रांगतं, हळूहळू पालथं पडतं, मग रांगतं, मग हळूहळू उभं राहतं, मग चालायला शिकतं. का आपण डायरेक्ट त्याला 2 व्हीलर आणून देतो आणि म्हणतो बस बाबा ह्याच्यावर कर गाडी स्टार्ट, आणि असं होतं का? अजिबात नाही. तर प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस मधून त्याला जावंच लागतं. तसंच आहे तुमच्या लाईफमध्ये, जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळत नसेल, मग तो पैसा पण असू शकतो, एखादी वस्तू पण असू शकते. ती का मिळत नसते? कारण ती गोष्ट सांभाळण्याची क्षमता तुमच्यात आलेली नसते. आता मी तुम्हाला म्हणते की मी आज तुमच्या अकाउंटमध्ये 1 करोड रुपये टाकले, पण तुमच्याकडे ते 1 करोड रुपये राहतील का? किती लोकांचं म्हणणं आहे ते राहतील म्हणून, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे तुम्ही ठेवाल ते व्यवस्थित, पैसे ठेवाल, अजिबात कुठं खर्च करणार नाही, तुमच्या EMI भरायला वापरणार नाही, तुमच्या बिझनेससाठी वापरणार नाही, तुम्ही त्याची FD पण करणार नाही, काहीच गोष्ट करणार नाही. राहतील का तुमच्या बँक अकाउंटला ते पैसे? नो. कारण तुम्ही त्याचा काहीतरी उपयोग करणार, आणि तुम्ही उपयोग करायच्या आधीच इन्कम टॅक्स ऑलरेडी तुमच्याकडे येणार आहे. कारण ह्या माणसाचा काय म्हणतात इन्कम जर 5 आणि 10 लाख रुपये असेल आणि ह्या माणसाच्या अकाउंटमध्ये 1 कोटी रुपये येत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी झोल आहे. तुमची तर निम्मी अमाऊंट तिथंच गायब होऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंटेशन कराल, ITR भराल, त्यावेळेसच तुमच्याकडे आपण म्हणू शकतो की बाबा हे पैसे माझे आहेत. त्याशिवाय तुम्ही म्हणू शकणार नाही की हे पैसे माझे आहेत. म्हणून आधी ती क्षमता आपल्याकडे पाहिजे.
आणि ती क्षमता वाढवण्यासाठीच आपण सगळे काम करत आहोत. म्हणून लक्षात घ्या की आजपर्यंत तुमच्याकडे पैसे का आलेले नाहीयेत, तर त्या गोष्टीचं मेन कारण आहे तुमच्याकडे अजून ती क्षमताच आलेली नाही. 1 करोड तुमच्याकडे 100% येणार आहेत, नक्की येणार आहेत, पण ती क्षमता अजून तुमच्यात तयार झालेली नाहीये की तुम्ही 1 करोड रुपये सांभाळू शकाल. म्हणून तुम्हाला सगळ्या या गोष्टी तुमच्यासोबत या घडत आहेत. म्हणजे पैशाचा एक्सपेन्स किंवा लॉस जरी होत असेल, तो हे तुम्हाला शिकवण्यासाठी होतोय की तुम्ही पैसा नीट वापरा. येते लक्षात मी काय म्हणते ते? आता तुम्ही लक्षात घ्या, आपण धीरूभाई अंबानींचं उदाहरण घेऊया. धीरूभाई अंबानींचे 2 मुलं, अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी. आज आपण कोणाचं नाव काढतो सांगा बरं मला? अनिल अंबानीचं नाव काढतो का? मुकेश अंबानीचं नाव काढतो? कोण आहे आज त्या दोघांपैकी? ठीक आहे, ज्यावेळेस त्यांच्या वाटण्या झाल्या 5-10 वर्षापूर्वी, त्यावेळेस दोघांनाही इक्वल प्रॉपर्टी गेले असतील, पण आज आपण कोणाचं नाव काढतो? मुकेश अंबानीचं. बरोबर आहे. आज तो जगातल्या अब्जाधीशांपैकी भारतातला एकमेव टॉप 10 अब्जाधीशांपैकी एक, म्हणजे तो एक आहे, मुकेश अंबानी एक आहे. मग हे असं का घडलं? त्याचं कारण हे की मुकेश अंबानीने त्याचा पैशाचा व्यवस्थित उपयोग केला. त्यांनी स्वतःची क्षमता तयार केली आणि त्यामुळे त्याचा पैसा वाढत गेला. आपण खूप लोक असे बघितलेत की जे जन्मतः गरीब असतात पण नंतर श्रीमंत बनतात, आणि कितीतरी लोक आहेत जे जन्मतः श्रीमंत असतात पण नंतर गरीब बनतात. तर हे असं का होतं? जे ऑलरेडी श्रीमंत असतात ना, त्यांना खूप दिखावा करायची सवय लागलेली असते. अरे माझ्याकडे पैसा आहे तर घ्या आयफोन, माझ्याकडे पैसा आहे तर घ्या ऑडी. जे खरं जेन्युअनली कुठेतरी इन्व्हेस्ट करतात, स्वतःचे इन्कम सोर्स करून ठेवतात, त्या लोकांना कधी अडचणी येत नाहीत. पण जे लोक काही अशा गोष्टी करत नाहीत, फक्त शो ऑफ मध्ये घालवतात पैसे, त्या लोकांना अशा अडचणी येतात आणि त्यांची श्रीमंती कमी कमी होत जात, ते गरीब होतात. तुमच्याही आजूबाजूला अशी उदाहरणं असतील. कितीतरी एक्झाम्पल आपण पाहतो. तुम्ही विल स्मिथ, तुमच्यापैकी किती लोकांनी पर्स्युएट ऑफ हॅपीनेस हा मूवी पाहिला असेल तर येस कमेंट करा, आणि नसेल पाहिला तर प्लीज सगळ्यांनी पहा. मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल पर्स्युएट ऑफ हॅपीनेस. एक साधा सेल्समन असतो जो विल स्मिथने त्यात हिरोचं काम केलं आहे. तो एक छोटा सेल्समन असतो. हार्डली त्याला काहीतरी तो टेक्निक मायक्रोबायोलॉजीच्या लॅबमध्ये काम करत असतो आणि त्याला ती विकायची असते, एवढंच त्याचं काम असतं. पण त्याचं स्वप्न असतं की मी एका स्टॉक मार्केटमध्ये एक ब्रोकर म्हणून काम करावं. त्याचा तो प्रवास त्यांनी 3 तासाच्या त्या मूवीमध्ये दाखवला आहे, आणि त्याचा एक छोटा मुलगा 6-7 वर्षाचा दाखवला आहे की तो त्याला अशी काही वाक्य बोलून इन्स्पायर करत असतो की त्याच्यामुळे त्याला आश्चर्य वाटत असतं की बाबा ह्याचे पण विचार एवढे चांगले आणि आपले पण एवढे विचार चांगले. त्यामुळे प्लीज सर्वांनी तो मूवी नक्की पहा. त्याचा तो गरिबीतून श्रीमंतीपर्यंतचा प्रवास हा पूर्ण त्या 3 तासात कव्हर केला आहे. त्याचे राहायचे सुद्धा वांदे असतात. अगदी त्याला राहायचं म्हटलं ना तर जे गव्हर्नमेंटचे जे असतात, काय म्हणतात, तिकडे US मध्ये पद्धत आहे की बाबा त्यांना शेल्टर राहण्यासाठी देण्यासाठी, एका रात्रीचा निवारा देण्यासाठी त्यांच्याकडे काही काही आश्रम आहेत. पण तिथे जाण्यासाठी सुद्धा त्या लोकांना रांग उभं राहून लावावी लागते 3-4 तास. त्यानंतर मग त्यांना ते राहायला फक्त झोपण्यासाठी ती रूम मिळते, ज्यामध्ये ऑलमोस्ट 15, जर रूम जरी छोटी असेल तर त्याच्यात असं काय म्हणतात गाई म्हशींना भरतो ना तसं नुसतं भरलेलं असतं. पण फक्त स्वतःच्या मुलाला एक काहीतरी शेल्टर मिळावं म्हणून तो माणूस हे सगळं करत असतो. मग एवढ्या अडचणीतून सुद्धा अक्षरशः तो इंटरव्ह्यूला जाताना तो कपडे घातलेले असतात, त्या कपड्यांना कलर लागलेला असतो, तरीही तो माणूस इंटरव्ह्यूला जातो. सूट बुटातले लोक, त्यांना एवढं एम्बॅरस फील होत असतं की बाबा हा माणूस हा इंटरव्ह्यू द्यायला अशा पद्धतीने आला आहे, पण तरी सुद्धा तो सिलेक्ट होतो का? तर त्याचं नॉलेज त्यावेळेस महत्वाचं असतो, त्याने केलेले कष्ट महत्वाचे असतात, ते फळाला येतात. ही अशा पद्धतीची एक्झाम्पल आहेत की ज्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. येते लक्षात सर्वांच्या? फिल्म नेम पर्सेट ऑफ हॅपीनेस, इंग्लिश मूवी आहे, नक्की पहा. त्याचं हिंदी व्हर्जन पण असेल मे बी युट्यूबवर. या इट्स रिअल स्टोरी, बरोबर आहे.
तर हे श्रीमंत लोक गरीब आणि गरीब लोक श्रीमंत का होतात ह्याची आपण आता कारण पाहणार आहोत. तर स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे पैसा कसा येतो हे महत्वाचं नाहीये, तर पैसा कसा खर्च होतो हे महत्वाचं आहे. बरोबर. ठीक आहे, आज तुमच्याकडे लाखो रुपये असतील, करोडो रुपये असतील, पण ते तुमच्या अकाउंटला असून काही उपयोग नाहीये. त्या पैशाचा तुम्ही कशा पद्धतीने उपयोग करता? तुम्ही नुसतं तुमच्या एंटरटेनमेंटसाठी पैसा खर्च करता, की तुम्ही काहीतरी पॅसिव्ह इन्कम क्रिएट करण्यासाठी पैसा खर्च करताय, किंवा तुम्ही काहीतरी तुमच्या नॉलेज, तुमचे स्किल डेव्हलप करण्यासाठी पैसा खर्च करताय? त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. येते लक्षात मी काय म्हणते ते? तुमच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. एक तर पैसा जाताना दोन गोष्टी देऊन जातो. इथे अर्शद सरांनी लिंक पण शेअर केलेली आहे युट्यूबच्या मूवीची, नक्की पहा. पैसा जाताना दोन गोष्टी देतो, एक तर खर्च, मालमत्ता. इथे तुम्हाला एक घराचं चित्र दिसत आहे. ह्या घराला, हे घर सपोज तुम्ही लोनवर घेतलेलं आहे, तर मग ते घर तुमच्यासाठी खर्च असेल की मालमत्ता हे तुम्ही सांगा मला. आणि तुम्ही त्या घरात राहायला गेला आहात, लोनवर घेतलेलं आहे, तुम्ही त्याचे EMI भरत आहात, तर ते घर तुमच्यासाठी खर्च असेल की मालमत्ता असेल? आजच्या घडीला, फ्युचरचा विचार नका करू. आत्ता या घडीला तुमच्यासाठी त्याची येस एक्सपेन्स, लायबिलिटी, डिपेंड्स, एक्सपेन्स. पण सपोज हेच घर तुम्ही लोनवर घेतलेलं आहे, लोन पण कमी आहे, आणि हेच घर तुम्ही रेंटवर दिलेलं आहे, आणि तुम्हाला त्याचं 15-20 हजार रुपये रेंट, पुण्यासारख्या किंवा मुंबई सारख्या शहरात तुम्हाला जर त्याचा 15-20 हजार रुपये रेंट येत असेल, तर ती तुमच्यासाठी मालमत्ता असेल की खर्च असेल? येस, तेजस सर म्हणतायत असेट. मालमत्ता, मालमत्ता. इन्कम सोर्स, इन्कम सोर्स आहे मॅडम, बरोबर आहे तुमचं. खर्च नाही होणार सर, तो मालमत्ता असेल, कारण त्यातून आपल्याला रेंट मिळतंय. येस, रेंटल असेल तर संपत्ती नक्कीच. या खूप लोकांचे उत्तर असेट आलेलं आहे, बरोबर आहे. इफ रेंट अँड EMI इज इक्वल देन असेट, अदर्स नॉट. बरोबर आहे ऋषिकेश सरांचं. लक्षात येते तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? आता तुम्ही ऑनेस्टली सांगा, तुम्ही यापैकी काय केलेलं आहे? तुम्ही खर्च केलाय की तुम्ही मालमत्ता केली? मालमत्ता. गुड. 506007 मालमत्ता. एक्सपेन्स सचिन सर म्हणतायत. इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. ओके. शेख सर असेट म्हणतायत. एक्सपेन्स खर्च, मालमत्ता. आता जर मी तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायला सांगितलं की तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या जवळ आता सपोज 10 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत नोट असेल, तर त्यापैकी कुठलीही नका घेऊ, त्यापैकी जर 2000 रुपयाची नोट जर मी तुम्हाला फाडायला सांगितली, तर तुमच्यापैकी किती लोक ती नोट फाडतील? जे फाडतील त्यांनी येस लिहा, जे नाही फाडणार त्यांनी नो आन्सर द्या. येस, सचिन सर फाडतील म्हणतायत. सर ते 2000 रुपये आम्हाला द्या फाडण्यापेक्षा.
तर बरोबर आहे, तुमचे मॅक्झिमम लोकांचे आन्सर नोच आहेत. पण आता तुम्ही जर सपोज हॉटेलमध्ये जेवायला जात असाल, मित्रांना पार्टी देत असाल, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करत असाल तर ठीक आहे. पण त्यावेळेस पण तुम्ही जर अनवॉन्टेड एक्सपेन्स करत असाल, सारखं मूवीला जात, आता ठीक आहे करोना आहे म्हणून तुम्हाला थिएटर बंद आहेत, मूवीला जायला स्कोप नाहीये, हॉटेल पण बंद आहेत, आय मीन पार्सल उपलब्ध असलं तरी बंदच आहे, तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जास्त जेवू शकत नाही. पण तसं पाहिलं तर तुम्ही जी ही नोट फाडणार आहात किंवा नोट जाण्याचा विचार जरी करत आहात, तर ही गोष्ट त्या एक्सपेन्सलाच निगडीत आहे. तुम्ही फाडतच आहात, तुम्ही हे सगळे एक्सपेन्स करतायत म्हणजे तुम्ही तुमच्या नोटा फाडतच आहात, म्हणजे तुम्ही ते पैसे वेस्ट घालवत आहात. कळते तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? तुम्ही आजपर्यंत जरी फिजिकली 2000ची नोट फाडली नसेल, 200 रुपयाची 500 रुपयाची नोट फाडलेली नसेल, तरी तुम्ही ही जे एक्सपेन्स केले म्हणजेच तुम्ही त्या नोटा फाडलेल्या आहेत. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतेय? आता आपण म्हणतोय की बाबा मला करोडपती व्हायचंय, मला करोडपती व्हायचंय. आपण हे पण बघितलं आपल्याला करोडपती का व्हायचंय, कोणासाठी व्हायचंय, कशासाठी व्हायचंय, कशा पद्धतीने व्हायचंय, आणि काहीतरी करूनच व्हायचंय. या सगळ्यांची उत्तर आपल्याकडे तयार आहेत. पण आता जर तुम्ही करोडपती झालात, सपोज 3 वर्षात तुम्ही करोडपती झालात, तर तुमच्या इच्छा तिथेच संपणार आहेत का की वाढत जाणार आहेत? बाबा मी 1 कोटी कमवलेले आहेत, आता मला याच्या पुढे काहीच नाही करायचं, असे किती लोक म्हणतील बाबा मला नाही आता काय करायचं, बस झालं माझ्या अकाउंटला 1 कोटी रुपये आलेले आहेत, असे म्हणणार का तुम्ही? येस, दमयंती मॅडम बरोबर म्हणताय तुम्ही, फाडणे म्हणजेच खर्च करणे. वाढत जाणार नाही. नाही, तुमच्या इच्छा वाढतच जातील. मग तुम्ही 1 कोटी नंतर मग तुम्ही 10 कोटीचं टार्गेट ठेवाल, मग 100 कोटीचं टार्गेट ठेवाल, परत 500 कोटीचं ठेवाल, 1000 कोटीचं ठेवाल. तर ह्या गोष्टी तुमच्या वाढतच जाणार आहेत, कमी होणार नाही. तुषार सर म्हणतात 1 करोड टू 100 करोड, नो आय विल एक्सपांड द बिझनेस. मग बिझनेस एक्सपांड झाल्यावर सर तुमचे पैसे नक्कीच वाढणार आहेत. येस, बरोबर आहे. त्या 1 कोटीचे 50 कोटी कसे होतील याचा विचार तुम्ही करणार. म्हणजे तुमचं टार्गेट वाढत जाणार आहे. आज तुमचं टार्गेट जर 1 कोटी आहे तर ते तुमचं पुढच्या 10 वर्षानंतर टार्गेट मे बी 10 कोटी होईल, 50 कोटी होईल. पण तुमच्या इच्छा संपणार नाही. तुम्ही असं कोणीच म्हणणार नाही की बाबा मला बस आता मी 1 कोटी कमवलेत, बस याच्या पुढे मी काहीच करणार नाही, असं तुमचा ऍटिट्यूड कधीच नसणार आहे. ते तुम्ही नेहमी वाढवायचाच प्रयत्न करणार आहात. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना सिबिल बद्दल माहिती आहे का, असं कोणी ज्याला सिबिल बद्दल काही माहित नाहीये? असेल तर नो म्हणा, माहित असेल तर येस म्हणा. नो, नो, बरीच लोक आहे. संदीप सर नो म्हणतायत, सचिन सर नो म्हणतायत, सचिन सर येस म्हणतायत, नो. दमयंती मॅडम नो म्हणतायत. तर सिबिलचा लॉंग फॉर्म ज्या पद्धतीने स्लाइड मध्ये दाखवलाय, क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड. तर ही सिबिल स्कोर म्हणजे आपला क्रेडिट स्कोर ज्याला आपण म्हणतो, हा क्रेडिट एजन्सीकडे असतो, ज्याच्यावरून आपल्याला लोन मिळेल की नाही, आपल्याला आपण लोन घेण्याच्या लायकीचे आहोत की नाही असं ठरवलं जातं. सपोज तुम्ही एखाद्या बँकेकडे गेलात, तुम्ही त्यांना लोन मागितलं, तर ते तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चेक करतात. तो सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला लोन मिळतं. जर तो सिबिल स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला लोन मिळत नाही. सिबिल स्कोर 300 to 900, 300 ते 900 या दरम्यान असतो. तुमचा स्कोर जर 700 अबाव असेल तर तो तुमचा सिबिल स्कोर चांगला आहे, आणि जर 700च्या बिलो असेल तर तो ओके, किंवा 400च्या खाली असेल तर तो बॅड या कॅटेगरीतच मिळतो. मग त्यामुळे तुम्हाला लोन ही कधी मिळत नाही. आणि सगळ्यांकडे तुमचं पॅन कार्ड उपलब्ध असेल ना, पॅन नंबर उपलब्ध असेल ना, की त्यांना तुमचा सिबिल स्कोर लगेच मिळून जातो. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा
कधी बँकेकडे किंवा कुठल्याही नॉन फायनान्शियल जरी संस्थेकडे लोन मागायला गेलात तर ते पहिल्यांदा तुमचं पॅन कार्ड, तुमचे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे नंबर घेतात, बरोबर? का तर त्यांना तुमचं काय, तुम्हाला लोन द्यायचं असतं की नाही हे तुमच्या सिबिल स्कोअरवरून चेक करायचं असतं, म्हणून तो सिबिल स्कोअर मेन असतो. आणि तो सिबिल स्कोअर महत्वाचा कधी ठरतो किंवा कमी जास्त कधी होतो, तर 2 गोष्टींमुळे होतो. एक तर तुम्ही जे लोन घेतलेलं आहे ते जर तुम्ही वेळेत भरत नसाल, ईएमआय वेळेत भरत नसाल, तर त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो. आणि जर तो तुम्ही व्यवस्थित भरत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर नक्की चांगला राहतो. ज्यांनी कधी कर्जच घेतलं नाहीये ना तर त्याचा सिबिल स्कोअर शून्यच असतो. त्यानंतर जर तू शून्यच राहतो तुमचं, त्यावेळेस तुम्हाला काय म्हणतात, जरी बँकेने लोन दिलं तरी तुमचं बँक 6 महिन्यापर्यंत रेकॉर्ड चेक करत असते किंवा मागच्या 6 महिन्याचं स्टेटमेंट चेक करत असते की तुमच्या अकाउंटमध्ये किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. व्यवस्थित ट्रान्झॅक्शन असतील तर मग ते तुम्हाला कर्ज ऑफर करतात, नाही तर देत नाही. पूर्वी कसं व्हायचं, ही सिबिलची सिस्टम का आली, तर पूर्वी काय व्हायचं की बाबा मी एका बँकेकडे गेले, मी एका बँकेकडून 10 लाखाचं लोन घेतलं आणि मी ते लोन बुडवून टाकलं. मी दुसऱ्या बँकेकडे गेले, त्यांच्याकडून लोन घेतलं, ते पण बुडवून टाकलं. असं असं करणारे खूप लोक असायचे, ज्याच्यामुळे ऍक्च्युली बँकेचा खूप लॉस व्हायचा. त्यांचे पैसे कधी रिटर्नच, त्यांचा एनव्हीए तसाच राहायचा. त्यांना ते नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स मध्ये जायचं. तो पैसा जे विजय माल्ल्याने केलं ते त्यातलंच होतं खरं पाहिलं तर. तर यावेळेस त्यामुळे काय होतं, ही ही ऍक्च्युली ही सगळी सिस्टम एका सुरळीत सेंट्रलाइज व्हावी. जरी बाबा मी इथे इंडियामध्ये जर मी पुण्यामध्ये राहत असेल आणि मी तिकडे बँगलोरला जाऊन जरी कर्ज घ्यायचं म्हटलं तरी फक्त सिबिल स्कोर हाच माझा आधार असतो की जर मी कुठेही जरी इंडियात गेले तरी माझा सिबिल स्कोर चेक केला जातो आणि त्या आधारावरच मला कर्ज दिलं जातं. आता तुमच्यापैकी किती लोकांचे सिबिल स्कोर चांगले आहेत त्यांनी येस टाईप करा, ज्यांचे नाहीये त्यांनी, आपली फॅमिली आहे बी फ्रँक, त्यांनी नो टाईप करा. कारण आपल्याला जर त्याच्यावर काम करायचं असेल तर आपल्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. श्यामगरे सर नो म्हणतायत, हेतू गौरी मॅडम नो म्हणतायत, हर्षद सर मोर दॅन 800, वाव दॅट्स गुड सर. सचिन सर म्हणतायत चांगला आहे तुमचा सिबिल स्कोर. नो नो मोर दॅन 750, गुड सर. चेक कसा करायचा सर? ऑनलाईन तुम्ही क्रेडिट स्कोर चेक करायला फक्त टाका की वॉन्ट टू चेक सिबिल स्कोर. तिथे खूप साऱ्या वेबसाईट आहेत, फ्री वेबसाईट आहे, ज्याच्यावर तुम्ही तुमचे डिटेल्स टाकले म्हणजे तुमचा पॅन कार्ड वगैरे नंबर टाकला तरी तुमचा सिबिल स्कोर येऊन जातो, तुम्हाला कळून जातो. लॉकडाऊन मध्ये 705 झाला तरी ओके आहे सर. 789 गुड सर. 650 माझा 0 होता आता 650 आहे, ओके आहे सर. नो आयडिया. बघा तुम्ही तुमचे सिबिल स्कोर काय आहेत. जर तुमचे बिझनेस असतील, तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रो करायचं असेल तर तुम्हाला तुमचे सिबिल स्कोर माहित असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कर्ज घ्या अथवा घेऊ नका किंवा ऑलरेडी तुम्ही आधी घेतलेलं असेल, तुमच्या अकाउंटमध्ये जर ट्रान्झॅक्शन चालू असतील तरीही तुमचा सिबिल स्कोर तुम्हाला सुधारता येतो. तुम्ही कर्जच घेतलं पाहिजे असं काही नाहीये. 750 चांगला आहे. पैसाबाजार.com वर चेक करा. हो बरोबर आहे, पैसा बाजारवर करा. तुम्ही क्रेडिट स्कोर सर्च जरी ऑप्शन टाकला तरी तुम्हाला खूप मिळून जातील. विजिट सिबिल वेबसाईट, ओके तसं करा. तर हा आता सरांनी सजेस्ट केलेला आहे, पैसाबाजार.com वर चेक करा किंवा सिबिल वेबसाईट वर चेक करा. हर्षद सरांनी पण सजेस्ट केलेलं आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. तुमची पत त्याच्यावरून ठरणार आहे. तुम्हाला माहिती होणार आहे की बाबा नक्की सिबिल स्कोर काय आहे आपला, आपण कुठे कमी पडत आहोत, आपल्याला कसा तो वाढवायचा आहे. जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल तर आपल्याला मेन त्याच्यावर काम करायचं आहे की तुमचा सिबिल स्कोर कसा वाढवता येईल. सिबिल स्कोर वाढवण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, असं नाही की आपल्याला खूप मोठ्या गोष्टी करायच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला सिबिल स्कोर व्यवस्थित करता येणार आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास या करोडपती या प्रोग्राम मध्ये करणार आहोत. येते तुमच्या लक्षात? तर आता मी कुमार सरांना विनंती करते की सर तुम्ही पुढचा सेशन कंटिन्यू करावा.
नमस्कार. आहे का ओळख? तर सर्वांना आवाज येतोय का माझा व्यवस्थित? यस. येत आहे. यस. कॅमेरा थोडासा ओके, ठीक आहे. चलो, आवाज सर्वांना येत असावा. सर्वांचं मी आज या ठिकाणी माझ्या एका मेसेजला तुम्ही एक मान सन्मान दिला आणि आज एवढे लोक या ठिकाणी थांबलेले आहात. गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग, नमस्ते. तब्येत छान आहे तुषार सर, थँक्यू. अशा या घाई गडबडीमध्ये सर तुम्ही विचारत आहात, थँक्यू सर. तर मी अगोदरच सांगितलं होतं की आनंदी परिवार फाउंडेशन मध्ये कुठलाही पर्सन ओरिएंटेड कुठलाही प्रोग्राम नसणार आहे. जो आहे तो ब्रँड ओरिएंटेड असेल. आनंदी परिवार फाउंडेशनच्या नावाखालीच हा प्रोग्राम चालणार आहे आणि वेगवेगळे हिरे आज आपल्याला भेटत आहेत. आपण मागच्या वेळेस पाहिलं की राहुल मस्के सरांनी प्रोग्राम दिला होता आपल्याकडे, झिरो टू हिरो. आज स्नेहल मदने मॅडम देतात. हे एक्सपर्ट लोक आहेत, त्यांच्या क्षेत्रातील टेक्निशियन जे म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्यांच्या क्षेत्रातील MBA फायनान्स झालेल्या स्नेहल मॅम आहेत. आज त्यांचा पहिला हा प्रयत्न होता, स्नेहल मदने मॅडमने दिलेला आज हा पहिला वेबिनार आहे. सो मी असं म्हणेल की आज प्रदीप दीक्षित सर म्हणतात की खूप छान झालं प्रोग्राम. थँक्यू सर, प्रदीप सर. कारण तुमचीच एक कमेंट मी वाचली होती, त्याचं आन्सर पण द्यायचं होतं मला, की तुम्ही म्हटलं होतं की 10 कोटी रुपये कमवल्याने झोप नाही लागली तर काय करायचं. सोपं उत्तर आहे, 10 रुपयाचे कंपोज घ्यायचं, टोचवायचं, आपोआप छान झोप लागते. झोपेचं इंजेक्शन आहे ते. सो आनंदी परिवार फाउंडेशन मधील असे फार चांगले हिरे आहेत की ज्यांना कॅमेऱ्याच्या समोर यायचं आहे. मित्रांनो, मी सर्वांना आवाहन करेन की तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये एक टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट प्रत्येकाने बाहेर काढावं. आनंदी परिवार फाउंडेशन ते तुमचं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी सदैव तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तर मी सर्वांच्या वतीनं स्नेहल मॅडमचं एक अभिनंदन करतो की त्यांनी यशस्वीपणे आज हा त्यांचा पहिला वेबिनार पूर्ण केलेला आहे. आणि सर्वांचे अगदी हर्षद शाह सांगतात की नाईट इन्फॉर्मेशन अँड नाईस टॉक टू या स्नेहल मॅम. या छान माहिती दिली आहे. कलीम शेख पण म्हणत आहेत. तर तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीमागे जो एक हात ठेवला, तुम्ही पुढे जा, आम्ही आहेत, हा नेहमी बोलतो की आपला आनंदी परिवार आहे आणि आनंदी परिवारामध्ये एकमेकांना हात देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. सो तुम्ही सर्वांनी एका मेसेजवरती इथं आलात आणि त्यांना ऐकलं तुम्ही, त्याबद्दल खरंच मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभार आहे. 1-2 प्रश्न होते जे मला डॉक्टर शहा यांनी विचारले होते की श्रीमंतची व्याख्या काय आहे, ज्यामध्ये मॅडमनी एक वाक्य तुम्हाला सांगितलं होतं की यस, गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत, अतिश्रीमंत. सो मध्यमवर्गाची व्याख्या त्यांनी सांगितली होती की तुमचा जो खर्च आहे, महिना तुम्ही 20,000 रुपये कमवत आहात तर एक 6 महिने पुरेल एवढा पैसा तुमच्या अकाउंटला पाहिजे, तो मध्यमवर्ग आहे. आणि 5 वर्ष पुरेल एवढा पैसा तुम्ही FD केला असला पाहिजे. मी सांगेन श्रीमंत म्हणजे काय, तर तुम्ही या ठिकाणी जे टार्गेट तुमचं 6 महिन्याचं ठेवलेलं आहे, म्हणजे जो तुमचा खर्च आहे 6 महिन्याचा पैसा तुमच्याकडे शिल्लक पाहिजे. तर श्रीमंतामध्ये मी सांगेन की त्याच्यापेक्षा जास्त 4 पट पैसा जास्त तुमच्याकडे शिल्लक पाहिजे. आणि अतिश्रीमंत म्हणजे जिथं तुमचा 5 वर्षाचा FD आहे तिथं 20 वर्षाचा FD असला पाहिजे. 20 वर्ष पुरे एवढा पैसा तुमच्याकडे FD असेल तर तो श्रीमंत असं मी म्हणेल. आता FD हा शब्द मी कशासाठी बोललेला आहे, तर तो कुठेतरी फिक्स डिपॉझिट केलाय. मी असं म्हणत नाही की बँकेमध्येच करा, तुम्ही कुठं लिक्विड मध्ये इन्व्हेस्टमेंट केलं असेल तरी चालेल. लिक्विड मध्ये 1 क्लिक तुम्हाला तो काढता आला पाहिजे. यस, तर तो श्रीमंत आहे. यस, प्रदीप सर बोलतायत, आम्ही पण आभारी आहोत. आनंदी परिवारचे प्रोग्राम आम्हाला देत आहे फ्री. छान आहे, आपल्या लोकांच्या समोरच आपल्याच परिवारातील सदस्य एक देतोय आणि मला खात्री आहे की पुढच्या प्रोग्राम मध्ये आत्ता जो प्रोग्राम देतो त्यापेक्षा फार चांगल्या प्रकारे मॅडम चांगल्या प्रकारे पुढचा सेशन देतील आणि आपण सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत. एक मुद्दा त्यांनी सांगितलं होता की 3 वर्षामध्ये आपल्याला म्हणजे 36 महिन्यामध्ये 1095 दिवसामध्ये आपल्याला करोडपती बनायचं. मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन केलं तर एक दिवसाला काहीतरी 9-9.5 हजार रुपये मिळतात. 9-9.5 हजार रुपये जर तुम्हाला प्रत्येक दिवसाला मिळाले तर तुम्ही 1 वर्षामध्ये करोडपती बनू शकता. मित्रांनो, मी एक गोष्ट बोलेन, तुम्ही बोलायला जरी सुरुवात केली आणि दररोज एक व्याख्यान जरी तुमचं झालं किंवा एक प्रोग्राम झाला, जसं की आपण त्या दिवशी एक बोल बच्चन नावाचा एक प्रोग्राम घेतला होता, 200 रुपये काहीतरी फी होती त्याची. आपण आलात लोक आणि त्या दिवशी एक प्रोग्रामचं काहीतरी 12 की 13 हजार रुपये कलेक्शन झालं. मी सांगितलं NLPचा प्रोग्राम द्यायचा आहे, त्या दिवशी 40,000 रुपये कलेक्शन झालं. म्हणजे फक्त बोलायला लागलो तरीही 2 तासासाठी तुम्ही लोक 10,000 रुपये देत आहात. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्ही फक्त ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. जसं मॅडमनी COCच्या बाबतीत पण सांगितलं की एक व्यक्ती आहे, बोलतोय त्याला कोणी ऐकत नाहीये, पण तोच व्यक्ती नॉन ग्रँट असलेल्या स्कूलमध्ये बोलला तर त्याला 2 तासाचे 200 रुपये मिळतात. तोच व्यक्ती एखाद्या ग्रँटेड स्कूलमध्ये असेल तर कदाचित त्याला 2 तासाचे 1,000 रुपये मिळतात. तो सिनियर कॉलेजचा लेक्चरर असेल तर कदाचित 3-4 हजार रुपये मिळतात. तो एक वक्ता असेल तर त्याला 10,000 रुपये मिळतात. जो तुमचा COC आहे, जो मॅडम इथं सांगितलेला आहे,
तर तुमचा सीओसी काय आहे हे ठरवा. बरेचसे लोक बोलतात की आम्हाला करोडपती बनायचंय, 50 कोटी 100 कोटी रुपये कमवायचे, पण आज किती आहेत अकाउंटला? 1 लाख सुद्धा अकाउंटला नाहीत आणि करोडपतीच्या गप्पा मारतात. हे पॉसिबल होऊच शकत नाही. नेहमी त्या एक बैलाचं उदाहरण मी सांगतो की गावाकडे एक बैल बांधलेला असतो, त्याला मेक मारलेली असते, एक त्याचा जेवढा कासरा आहे तेवढी दोरी आहे तेवढ्यात तो लांब जाऊ शकतो. मित्रांनो सेम तुमच्या आतमध्ये काय स्किल आहे तेवढंच तुम्ही कमवू शकणार आहात. तुम्ही कितीही बोललात की यस मला कमवायचं, तर तुम्ही ते कमवू शकत नाहीत. आणि म्हणून सर्वात अगोदर तुमच्या आतलं टॅलेंट सर्च करा. मी माझी स्टोरी सांगेल मित्रांनो, चालेल का? बरं तुम्ही तयार आहात का? माझी एक छोटीशी स्टोरी मला सांगायची आहे. माझ्या लाईफचा एक स्पेशल एक चॅनल मी सुरू करतोय, मेरा संघर्ष नावाचा, ज्यामध्ये मी शून्यातून कसं वर आलो हे पण सांगणार आहे. ते सीओशी काय सांगतो हे नीट ऐका. मला आठवतं मी एका स्कूलमध्ये गेलो होतो, सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील एक चांदणी नावाचं गाव आहे आणि तिथे एक स्कूल होतं. त्या स्कूलमध्ये मी गेलो होतो की मला हिप्नॉटिझम प्रोग्राम घ्यायचा आहे तुमच्या स्कूलमध्ये, आणि एका विद्यार्थ्याचे मी फक्त 10 रुपये घेतो. मित्रांनो 10 रुपये. सीओशी काय असतं ते नीट समजून घ्या. तेव्हा तिथल्या शिक्षकांनी माझ्याकडे पाहिलं. हा अगदी बरोबर आहे रामराव सुळे सर, चांदणी तळ, त्या फाट्यावरती एक तिथं स्कूल आहे, भातलवंडे समथिंग काय त्यांचं संस्थापक आहे, त्यांचं एक स्कूल आहे. तर मी जेव्हा बोललो की मला इथं प्रोग्राम घ्यायचा नाही, एका विद्यार्थ्याचे 10 रुपये मी घेणार आहे, हिप्नॉटिझम तुम्हाला करणार आहे, तेव्हा त्या शिक्षकांनी माझ्याकडे पाहिल्याने मला बोलले, वय कमी होतं, दिसायला असा सुकडा होतो, आज जसं थोडेसे वर दिसतात असं काही नव्हतं. सो ते बोलले तुला तर येतं का हिप्नॉटिझम? आणि अक्षरशः मला तिथं हकलून दिलं गेलं होतं. मला आठवतं ते, आणखीन तो इन्सिडेन्स आठवतो. 10 रुपये द्यायला सुद्धा लोक तयार नव्हते. पुढे अशी अवस्था झाली की मग त्यांच्या स्कूलवरती मला एक दिवशी बोलून घेतलं होतं आणि 5,000 रुपये मानधन दिलं गेलं होतं. हा एक इन्सिडेंट झाला, पण त्या 10 रुपयाचा सीओशी माझा का होता? कारण कदाचित तुम्ही त्यांना एक्सप्लेन करू शकत नव्हतो, माझी एक्सपर्टी तेवढी नव्हती, माझ्याकडे तेवढे स्किल नव्हते. पुढे मी ते 10 रुपयाचे 20 रुपये 100 रुपये घ्यायला लागलो, लोक द्यायला लागले, कारण तोपर्यंत माझा तो सीओशी वाढलेला होता, माझी एक्सपर्टी वाढली होती. पुढे मी हिप्नॉटिझम करण्यासाठी 1,000 रुपये घ्यायला लागलो, लोक द्यायला लागले. 1,000चे 5,000 झाले तरीही लोक देत होते. पुढे 5चे 10,000 झाले. आणि मित्रांनो आजही मी सांगतो तुम्हाला, एका व्यक्तीला हिप्नॉटिझम करायचं असेल तर कमीत कमी 50,000 रुपये मी घेतो. सीओसी म्हणजे हे, जशी तुमची क्षमता वाढत जाईल तसं तसं तुमची किंमत वाढत जाते. जसं मॅमने सांगितलं होतं की एका मिनिटाला काहीतरी 6 रुपये कमवायचे, असं काहीतरी सांगितलं होतं. हे 6 रुपये कसे कमवायचे? तर तुमचा सीओसी वाढला की तो आपोआप मिळत जातात. माझं हे उदाहरण तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या आतली क्षमता वाढवा, आपोआप तो पैसा तुमच्याकडे येईल. आणि मॅडमने एक उदाहरण सांगितलं होतं की अचानक आज 1 कोटी रुपये तुमच्या अकाउंटला टाकले तर ते नाही येऊ शकत नाहीत. बँक सुद्धा ते सहजासहजी घ्यायला तयार होत नाहीये, कारण तेवढी क्षमता आपली नाहीये 1 कोटी रुपये आपण एकाच वेळेस घेण्याची. कारण तुमचं ना कुठला रेकॉर्ड आहे पाठीमागचं, किंवा तुमचा ITR भरलेला नाहीये. तशा वेळेस जर अचानक 1 कोटी तुमच्या अकाउंटला आले तर 100% तुमची एन्क्वायरी होणार. आणि म्हणून मित्रांनो मी नेहमी सांगतो की स्टेप बाय स्टेप पुढे जा, स्टेप बाय स्टेप. जसं तुम्हाला प्रगती हळूहळू जेवढी प्रगती कराल मित्रांनो तेवढी स्टेबल प्रगती असणार आहे. जर तुम्ही अचानक काहीतरी करायचंय, बँक लुटायचे, 1 कोटी घ्यायचे, काहीतरी करून 1 कोटी घेतले ते कधीही टिकणार नाहीत मित्रांनो. यस, तर किती लोकांना आपल्यापैकी करोडपती बनायचं आहे, फार महत्वाचा मुद्दा मी सांगणार आहे. आणि आणखीन एक अनाउन्समेंट पण करणार आहे हिप्नॉटिझमच्या संदर्भातलीच. यस, किती लोकांना आता करोडपती बनायचंय? मी असणार आहे आज. स्नेहल मॅमने हा इंट्रो घेतलेला आहे, कारण मी एकटा सर्व प्रोग्राम नाही घेऊ शकत मित्रांनो. सर्वांना आपल्याला संधी द्यायची आहे. मॅम काय पार्ट घेणार आहेत, आणि या करोडपती प्रोग्राम मधला निम्मा पार्ट मी घेणारच आहे. राहुल मस्के सर सुद्धा आपल्यासोबत आहेत, मंजुषा मॅम आपल्यासोबत आहेत. तर असे वेगवेगळे लोक आपल्यासोबत आहेत. तर याचं नेतृत्व स्नेहल मॅम करत आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित आहे आनंदी परिवारामध्ये जेवढे लोक आहेत, आपल्या सर्वांना मोटिवेट करण्यासाठी आपल्या मंजुषा मॅम तर कायमच तयार असतात. सगळ्या परिवाराच्या मंजुषा ताई आहेत त्या, तर सो त्या नेहमी पुढे असतात सर्वांना मदत करण्यासाठी. तर मित्रांनो तुम्हाला करोडपती बनायचंय. आज हा डेमो होता, लवकरच आम्ही तो पूर्ण प्रोग्राम लॉन्च करतोय की 3 वर्षामध्ये तुमच्या अकाउंटला व्हाईट मनी 1 कोटी रुपये असलाच पाहिजे. आणि जर नसेल तर तुम्ही जेवढी फी देणार आहात फाउंडेशनला तेवढी फी 100% तुम्हाला परत मिळणार आहे. मित्रांनो असं चॅलेंज कुणीही घेत नाही असं चॅलेंज. आनंदी परिवार फाउंडेशनने हे चॅलेंज घेतलेलं आहे की जे लोक आमच्याकडे येतील, हा कोर्स जॉईन करतील, त्या लोकांना पुढच्या 3 वर्षामध्ये
तुमचा खर्च जाऊ ना मित्रांनो, परत बोलतोय मी, तुमचं कलेक्शन नाही बोलत मी 1 कोटी, तुमचं खर्च जाऊन तुमच्या हक्काचे 1 कोटी रुपये तुमच्या अकाउंटमध्ये राहिले पाहिजेत, या उद्देशाने आम्ही काम करत आहोत. आम्हाला बरेचसे लोक गायडन्स करत आहेत, जसं की आपल्या आज प्रोग्राममध्ये कलीम शेख सर सुद्धा आहेत, हे सुद्धा आम्हाला मदत करत आहेत, वेगवेगळे दिग्गज लोक. हा, प्रदीप दीक्षित सर बोलतायत तुम्ही आले म्हणजे आम्हाला काहीतरी नवीन मिळणार याचा अंदाज येतो. हिप्नॉटिझम बद्दल अजून ओके, हिप्नॉटिझम बद्दल एक प्रोग्राम मी घेणार आहे, ज्याचं नाव आहे वशीकरण. वशीकरण म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून तुम्हाला जसं पाहिजे तसं कार्य करून घेणं. सो व्यावसायिक वशीकरण काय असणार आहे हे मी तुम्हाला शिकवणार आहे, की समोरच्या व्यक्तीला, ज्यामध्ये हिप्नॉटिझमचा वापर आहे, NLPचा वापर आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण त्यामध्ये वापरतोय. तर वशीकरण हा शब्द सर्वांना माहित असेल, पण आपल्याकडे नेमका हा शब्द फार निगेटिव्हली बघितला जातो. वशीकरण म्हणजे पुढच्या माणसाला वश करायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं. ओके, सो फक्त हे अफेअरच्या बाबतीत वगैरे असा वापरला जातो मित्रांनो, पण इथं आपण व्यावसायिक वशीकरण या विषयावरती मी बोलणार आहे, की आपल्या ग्राहकाकडून किंवा आपण जिथे कुठे जाणार आहात त्या व्यक्तीला कसं वश करायचं आणि तुम्हाला जे पाहिजे तसे रिझल्ट कसे मिळवायचे. तर आपल्यापैकी किती लोक या प्रोग्रामसाठी इच्छुक आहेत? लवकरच तो प्रोग्राम येत आहे. यस, आपल्यापैकी जेवढे लोक इच्छुक असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस यस टाईप करा. चलो, निलेश रांजले सर तो अगोदरच केलेला आहे. क्या बात आहे. यस यस, GD यस, फार मोठा यस आहे. वशीकरण. आणि मी सांगितलं हिप्नॉटिझम शिकायचं म्हटलं तरीही हिप्नॉटिझम मी सांगितलं हिप्नॉटिझम शिकायचं म्हटलं तरी मी 50,000 रुपये घेतो. पण या प्रोग्राममध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी हिप्नॉटिझमच्या बाबतीत शिकवणार आहेत. आणि एकच मिनिट, काहीतरी आवाज होता. हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हा, आवाज बंद झाला होता, काहीतरी प्रॉब्लेम येत होता. हर्षद शाह सर. बरेच लोक मला बऱ्याच दिवसापासून बोलत होते की सर हिप्नॉटिझम घ्या, हिप्नॉटिझम घ्या, पण तो वेळ भेटत नव्हता. हिप्नॉटिझमशी रिलेटेड असा काहीतरी प्रोग्राम घ्यावा असं वाटत होता. तर पुढच्या रविवारी आपण तो प्रोग्राम घेत आहोत. तर मित्रांनो, हा प्रोग्राम फ्री नसणार आहे. या प्रोग्रामला फीज असणार आहेत आणि ती फी आहे फक्त 500 रुपये. मी सांगितलं की मला एक वेळेस हिप्नॉटिझम करायचं म्हटलं तरी आम्ही 50,000 रुपये घेतो. तुम्हाला याच्याशी रिलेटेड हिप्नॉटिझम रिलेटेड वशीकरण या एका गोष्टीवरती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आजपर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही पैसे घेतलेले आहेत, कधी 250 घेतले, कधी 300 घेतले, कधी 1000 रुपये घेतले, या पैशाचा पुरेपूर उपयोग तुम्हाला झालेला आहे. जर मी तुमच्याकडून 100 रुपये घेतले तर मित्रांनो, आम्ही नेहमी म्हणतो त्या 100 रुपयाचे तुम्हाला 10,000 मिळणार. यस, बरेचसे लोक तयार आहेत. नेक्स्ट संडे, क्या बात आहे. बरेचसे लोक तयार झाले. हो, मी विचारलं पण नाही आणखीन की किती लोक तयार आहेत. चला आता विचारतो, किती लोक तयार आहेत या वशीकरण प्रोग्रामसाठी? हा, यस, बघूयात. भरपूर लोक. क्या बात आहे, क्या बात आहे. ऑलवेज रेडी. GD, तुषार दामोदर सर, यस. सतीश सर, राजेश मोडक सर, यस. राजेश मोडक सर, तुम्ही मुंबईवरून येणार आहात उद्या मला भेटण्यासाठी. सध्या डॉक्टर प्रसन्न, ऑब्विसली. क्या बात आहे. तुम्ही तर मला त्या दिवशीच विचारलं होतं की सर ते हिप्नॉटिझम कसं आहे. यस. शिवराज राऊत, थँक्यू, भारी. बिग यस. सागर, या. सो अमोल तळेकर, यस सरजी. तर मित्रांनो, पुढच्या रविवारी हा प्रोग्राम असणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काही लोकांना लाईव्ह सेशन पाहायला मिळत नाहीत. अशा लोकांना ऑनलाईन ऍक्सेस दिला जाईल, पण तो ऍक्सेस फक्त 1 दिवसाचा असेल. 1 दिवसामध्ये तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे. किती? 3 दिवसात द्यायचं आहे. ओके, मंजुषा मॅम बोलतायत 3 दिवसाचा ऍक्सेस द्यायचा आहे. आणि जे लोक असतील त्या सगळ्यांना दिला जाईल 3 दिवसाचा ऍक्सेस. आणि 3 दिवसामध्ये पुन्हा पुन्हा तुम्ही तो बघू शकता. जे टीचेबलचा आमचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथला तो ऍक्सेस दिला जाईल. तुम्ही बघू शकता. 3 दिवसानंतर तो ऍक्सेस आपोआप बंद होऊन जाईल. तर ज्या लोकांना वाटतं पार्टिसिपेट व्हायचं आहे त्यांना आजच संधी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याकडे प्रत्येकाकडे आनंदी परिवार फाउंडेशनचा अकाउंट नंबर आहे किंवा आनंदी परिवार फाउंडेशनचा चलो मी तुम्हाला इथं शेअर पण करतो मी. ओके, ज्या लोकांना ऍक्सेसचा काही प्रॉब्लेम वाटतो त्यांनी प्लीज मंजुषा मॅमशी बोलून घ्यायचं आहे. ज्यांना कोणाला ऍक्सेस असेल, यस, ज्या लोकांना सर्वांना माहित आहे आनंदी परिवारचा कॉन्टॅक्ट नंबर, याच्यावरती आजच बुकिंग करून घ्यायचं आहे. कारण काही कारणास्तव आपण
आपला वेबिनारचं लिमिट हे फक्त 100 लोकांचं ठेवलेलं आहे. गुगल पे नंबर देतो मी लगेच, कारण फक्त 100 लोकांना तिथं ऍडमिशन असणार आहे. आणि तुमच्या समोर हा आनंदी परिवार फाउंडेशनचा नंबर आहे. वशीकरण या प्रोग्रामसाठी आनंदी परिवार फाउंडेशनचा अकाउंट नंबर आहे, तो खाली 9850586718 हा पण नंबर आहे. आणि फक्त आणि फक्त 100 लोकांनाच ऍडमिशन मिळतं. NLPच्या प्रोग्रामला 170 लोक होते, आपण स्वतः सर्वांनी पाहिलेलं आहे. तर ज्यांना ह्या हिप्नॉटिझमचा फायदा करायचा आहे प्लीज आजच, कारण जे पहिले 100 होतील त्याच लोकांना मिळणार आहे. पूर्वी आपण झूम 500 लोकांची कॅपॅसिटी वापरत होतो. आता प्रोग्राम वेगवेगळे डिवाइड झाले आहेत, सर्व लोक वापरतात, त्यामुळे 100 लोकांचे आपण प्रोग्राम घेत आहोत. सो प्लीज सर्वांनी आजच्या आज मंजुषा मॅमला स्क्रीनशॉट पाठवायचे आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. पुढच्या रविवारी असेल, वेळ तुम्हाला ग्रुपमध्ये सांगितला जाईल. सकाळी आपला दत्तक योजना असतेच, संध्याकाळी 8 वाजता सुद्धा एक बॅच असते. सो सकाळी 9च्या नंतर म्हणजे सकाळी 10च्या नंतर आणि संध्याकाळी 8च्या अगोदरच हा प्रोग्राम होणार आहे. सो मित्रांनो, प्रत्येकाला मी सांगेन की या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट व्हा. आणि आज जो करोडपती हा प्रोग्राम आपण पाहिलेला आहे, तर हा एक ट्रेलर होता, त्याची प्रॅक्टिससाठी आपण हा घेतलेला होता. सो नेक्स्ट प्रोग्राम जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल. आनंदी परिवार फाउंडेशनच्या लोकांना परत मी सांगेन, जे दत्तक योजनेचे लोक आहेत या लोकांना या प्रोग्रामसाठी फी असेल पण थोडीशी असेल, कारण आपणच लोकांनी मला शिकवलेलं आहे की सर आम्हाला डिस्काउंट देत चला. तर सो या प्रोग्रामसाठी असेल, बाकी लोकांसाठी याची फीज काय असेल तर नेक्स्ट टाइम तुम्हाला कळवण्यात येईल. फक्त मला तुमच्याकडून एवढीच माहिती पाहिजे की आज किती लोक आहेत, आपण कुठून आहात, आणि तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमच्या शहराचं नाव प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. हे जे 94 लोक असतील याच लोकांना जेव्हा आपला हा प्रोग्राम चालू होईल करोडपती, त्यावेळेस फ्लॅट 50% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. जे आज प्रेझेंट आहेत त्याच लोकांना. भले उद्या आम्ही 1000 रुपये फी सांगितली तरी सुद्धा तुम्हाला त्या प्रोग्रामसाठी फक्त 500 रुपये फी असेल. मी 500 रुपये सांगितले तर त्यासाठी 250 रुपये फी असेल. बघूयात आज किती लोक हजर आहेत. आणि जे हजर आहेत त्या लोकांना मी मेसेज करून पुन्हा सांगणार आहे की तो प्रोग्राम कधी असणार आहे, पेड प्रोग्राम. यस, नाव, शहराचं नाव बघू द्यात मला. खारघर, परभणी, पुणे. यस, परभणी. ऋषिकेश देशमुख सर, मला कॉल करा तुम्ही, तुमच्याशी बोलायचं आहे मला. ऋषिकेश देशमुख सर, तुमच्या हॉस्पिटल विषयी मला बोलायचं आहे. धनराज सावंत, पुणे. यस, कोल्हापूर. आणि ज्या लोकांना मला भेटायचं होतं दत्तक योजनेमधील ते लोक आणखीन भेटलेले नाहीत, प्लीज लवकरात लवकर भेटून घ्या. आज मुंबईवरून लोक होते, काल पण मुंबईवरून लोक पुण्यामध्ये येऊन भेटतायत. जे पुण्यातले लोक आहेत ते आणखीन भेटलेले नाहीत, प्लीज त्यांनी लवकरात लवकर भेटून घ्या, कारण पुढच्या महिन्यापासून मी बिझी होतोय. जसं मी सांगितलं, दत्तक योजनेची दुसरी बॅच उद्यापासून स्टार्ट होते. रवींद्र मते सरांनी जे लोक आणलेले आहेत 1000 लोकांचे ऍडमिशन झाल्यामुळे त्यांच्या थ्रू होत आहे सर्व ऍडमिशन. सो दुसरी बॅच आपण स्पेशल संध्याकाळची सुरू करतोय. त्यामुळे प्लीज जास्त लोड झाल्यानंतर कदाचित तुम्हाला जास्त वेळ देऊ शकणार नाही. जितक्या लवकर शक्य होईल तेवढं लवकर मला भेटून घ्या. आणि यस, तुम्हाला समोर अकाउंट नंबर दिलेला आहे आणि तुम्हाला मोबाईल नंबर पण दिलेला आहे गुगल पे, फोन पेचा. आय थिंक काही लोकांचे पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे. सो मित्रांनो, ज्यांना वाटतं ह्या वशीकरण या प्रोग्रामसाठी पार्टिसिपेट व्हायचं आहे ते लोक पार्टिसिपेट होऊ शकतात. समोर स्क्रीनशॉट, स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला, स्क्रीनशॉट सर्वांनी घ्यावा असं मला वाटतं. आणि मॅडमने जे सांगितलं आता त्याच्याविषयी कोणाला काही शंका असतील तर प्लीज विचाराव्यात असं मला वाटतंय. मॅडमने जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे त्याबद्दल कोणाला काही शंका असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका. करोडपती या प्रोग्रामच्या विषयी. यास कोणाच्या काही शंका आहेत का? मी पाहतोय स्क्रीनवरती लोकांचं पेमेंट यायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्या लोकांनी आणखीनही दत्तक योजनेमध्ये ऍडमिशन घेतलेलं नाहीये त्या लोकांनी प्लीज लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या, संधीचा फायदा करून घ्या. यस, कुठला मुद्दा राहिलेला आहे जो समजलेला नाहीये त्या गोष्टी सांगा. वशीकरण फी 500 रुपये आहे दत्तक योजनेसाठी. तुम्हाला जो आता स्क्रीनशॉट मी घ्यायला सांगितलं होता मंजुषा मॅमचा, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सांगितलं जाईल. आधी दत्तक योजना काय ते व्यवस्थित समजून घ्या. समजलेलं नसेल तर विचारून घ्या मंजुषा मॅमशी. सर्वांनी ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा आहे. यस,
सो सर्व स्लाइड तुमच्याजवळ आहेत. या स्लाइड याचा व्हिडिओ आज मी युट्यूबवरती अपलोड करतोय. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल, विशाल सर बोलतात दत्तक योजना काय आहे, तर मी आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये एक नंबर, मंजुषा मॅम तुम्हाला नंबर शेअर करतील. त्या मंजुषा मॅमशी तुम्ही संपर्क करा. दत्तक योजना म्हणजे काय आहे की तुमचा बिझनेस आम्ही दत्तक घेतो आणि तो वाढवून देतो. इतर ट्रेनर बोलतात पैसे द्या, शिका, वाढला न वाढला तुमचा तुम्ही बघून घ्या. आम्ही बोलतो आधी शिका, व्यवसाय वाढवा आणि तुमचं एक समाजाचं काहीतरी देणं लागतं. तर तुम्ही पैसा कमवल्यानंतर फाउंडेशनला मदत करा. आणि ही मदत अगदी किरकोळ स्वरूपाची आहे मित्रांनो. फक्त त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हावं लागेल. आणि परत सांगतो, जर तुम्ही आलात, तुमचा व्यवसाय नाही वाढला, तर मित्रांनो तुम्ही फाउंडेशनला जे काही थोडीफार मदत केली असते ती मदत सुद्धा तुम्ही परत घेऊ शकता. 100% तुम्हाला तो अधिकार आहे. यस. तर विशाल बोडके सर विचारतात दत्तक योजना काय आहे. नंदकिशोर कोरे सर, तुमच्या खाली तुम्हाला मंजुषा मॅमने एक नंबर शेअर केला आहे, 70 83 33 35 73. याच्यावरती तुम्ही कॉल करा. अतुल सुतार सर मला फार दिवसानंतर दिसत आहेत. थँक्यू सर, तुम्ही आज या प्रोग्रामला आलेले आहेत. राजेश मोडक सर आहेत, रशीद सर आहेत, यस सर्व लोक आहेत. भरत गोडसे सर आहेत, संभाजी देशमुख सर आहेत, राजकिरण सर आहेत, मनीषा मोरे मॅम आमचा एकही प्रोग्राम सोडत नाहीत. महेश सर, आज तुमचा व्हिडिओ दिसलेला नाही मला, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नेहमी हर्बल लाईफचे जाहिरात करत असतात. यस. नितीन भोसले सर आहेत सांगोल्यावरून. सगळे वेगवेगळ्या भागातून लोक आहेत. सरिता शेट्टी मॅम आहेत, फार टीचर चांगले आहेत. आणि आपल्यापैकी जर कुणाला कम्युनिकेशन किंवा अशा प्रकारचे प्रोग्राम द्यायचे असतील तर मित्रांनो, आनंदी परिवार फाउंडेशन तुमचं स्वागत करतोय. तुम्ही येऊ शकता आणि आनंदी परिवार फाउंडेशन तुमचे प्रोग्राम ऑर्गनाईज करेल. तुमच्या 1 रुपयाही तुम्ही खर्च करू नका मित्रांनो, पण तुम्हाला या प्रोग्राम मधून जे पैसे येतात ते पैसे तुम्हाला दिले जातात. तसं तुम्हालाही वाटलं तुमच्याजवळ एक चांगला विषय आहे आणि तो विषय अमोल तळेकर सर, तुम्हाला या वशीकरणसाठी 500 रुपये फी करायची आहे. या ठिकाणी लोक प्रश्न विचारत आहेत. वशीकरण प्रोग्राम पुढच्या रविवारी असणार आहे, त्याची वेळ तुम्हाला दिली जाईल आणि हा प्रोग्राम मी स्वतः घेतोय. आता मला ओळखणारे या ठिकाणी बहुतेक सर्वच लोक आहेत, सर्वच लोक मला ओळखत आहेत. सो पुढच्या रविवारी तो प्रोग्राम असेल, मी स्वतः तो प्रोग्राम घेतोय. आणि मी परत सांगेन की जे ओळखत नाही त्यांसाठी मी डॉक्टर कुमार गायकवाड, आनंदी परिवार फाउंडेशन एक छोटासा सेवक आहे. आनंदी परिवारच्या माध्यमातून सर्वांची सेवा करतोय आणि बाय प्रोफेशन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे होतो, परंतु वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेऊन आज पूर्ण वेळ आज तुमच्या सोबत आहे. वशीकरणची फी आहे फक्त 500 रुपये. काही लोक विचारतात आणखीनही. अमोल तळेकर सर, आय थिंक तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल. तर तुम्ही लोक आलात, हा प्रोग्राम पाहिला. सर्वांना विनंती आहे की आपण ज्या ज्या ग्रुपमध्ये आहात, जे दत्तक योजनेतील लोक आहेत, त्या लोकांनी आपल्याच ग्रुपवरती आजच्या प्रोग्राम विषयी काही सल्ले असतील तुमचे तर आम्हाला नक्की द्यावेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही सूचना द्यायच्या असतील तरीही द्या. आणि जर खरंच तुम्हाला मॅडमचा हा कॉन्फिडन्स आवडलेला असेल, त्यांचा पहिला प्रयत्न होता मित्रांनो, पहिला प्रयत्न. सो हा जर खरंच तुम्हाला आवडलेला असेल तर आपल्याच ग्रुपमध्ये आपल्याच परिवारातील एका मेंबरचं तुम्ही भरभरून कौतुक करावं असं मला वाटतंय. सो आपल्या ग्रुपवरती आहेत मॅडम, दत्तक योजनेचे जे ग्रुप आहेत त्या ठिकाणी तुमचा अभिप्राय कळवावा. प्रत्येकाने प्रोग्राम का आवडला, काही लोकांना व्हिडिओ आवडतो, काही लोकांना कंटेंट आवडतो, काही लोकांना प्रेझेंटेशन आवडतं. तुम्हाला जे आवडतं ते सांगा. सुनील राऊत सर सांगतायत छान. आणि पहिला प्रयत्न होता, पहिला प्रयत्न. मला आठवतं, मी नेहमी सांगतो की मी आता 5वीला होतो मित्रांनो. वयाच्या 13 वर्षापर्यंत मला बोलता येत नव्हतं, पण आमच्या एका टीचरला टाइमपास करावासा वाटला आणि मी एक टाइमपास ॲटम बनलो होतो. त्यांनी मला पुढे बोलवलं आणि समोर उभा केला आणि तू काही बोल. अरे मी जे बोलतोय हे माझ्या आई वडील आणि ठराविक मोजक्या लोकांशिवाय इतर कोणालाही समजत नव्हतं, पण त्या टीचरने मला बळजबरीनं पुढे बोलवलं आणि बोल असं सांगितलं. मित्रांनो, सर्वांसमोर सांगतोय, इन कॅमेरा सांगतोय, त्या दिवशी सर्वांकडे पाहिलं आणि एवढा घाबरलो की अख्ख्या वर्गामध्ये सर्वांच्या समोर त्या क्लासरूम मध्ये चड्डीमध्ये सू केली होती. ही रियालिटी आहे. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो. मूळ गाव माझं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रिधोरे नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये मी शिकलो आणि त्या शाळेतला तो किस्सा आहे. आणि तिथून कुठेतरी आतमध्ये वाटलं की यस, बोलायचं ना. आज जे काय करतोय हे फक्त आणि फक्त बोलण्यावरती करतोय मित्रांनो. जेवढा काय पैसा कमावला, आयुष्य जेवढं काय घाललो, फक्त आणि फक्त बोलण्यावरती. सो
तुमच्याही आतमध्ये ते गट्स असतील, पण कदाचित तुम्हाला पुढे येण्याची संधी भेटली नसेल. आनंदी परिवार फाउंडेशन तुम्हाला प्रमोट करायला तयार आहे. या आमच्यासोबत या आणि मिळून पुढे जाऊयात. आम्ही तुम्हाला नक्कीच येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. युट्यूब वरती अपलोड करतोय. ज्या लोकांनी आणखीन आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी आताच करा. स्पेशल लिंक कुणालाही पाठवली जाणार नाहीये, कुणालाच पाठवली जाणार नाही. तुम्हाला युट्यूब वरती जायचं, तिथे आनंदी परिवार हा आपला युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला आज संध्याकाळी 9 वाजता हा व्हिडिओ अपलोड झालेला दिसेल. सेकंड थिंग, जर आनंदी परिवार नाही सापडला तर डॉक्टर कुमार गायकवाड सर्च करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, चॅनल पाहिला ना, आधी सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली घंटी वाजवा, त्याशिवाय आतला देव प्रसन्न होत नाही. सो तुम्हाला नेहमी तुम्हाला असे अपडेट्स मिळत राहतील. आणि एक स्पेशल स्टुडिओ बनवलेला आहे जिथून तुम्हाला दररोज कुठले ना कुठले व्हिडिओ छोटे तुम्हाला मिळतील. आणि आजपर्यंत मी एकटा हे सर्व बनवायचो. आता मंजुषा मॅम आले, त्यांचे व्हिडिओ यायला लागलेले आहेत. आता तुम्हाला लेक्चर दिले या मॅडमचे येत आहेत, मस्के सरांचे पण येत आहेत, सर्वांचे व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्हाला फार छोट्या टिप्स मिळणार आहेत. सो मित्रांनो, आजच सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा. आनंदी परिवार किंवा डॉक्टर कुमार गायकवाड सर्च करा, तुम्हाला तो चॅनल मिळून जाईल. आणि संध्याकाळी आज तो व्हिडिओ युट्यूबवरती अपलोड केला जाईल. तर मला वाटतं कोणाच्या काही शंका नसाव्यात, आणि जरी असतील तरीही तुम्ही पुढच्या 2 मिनिटांमध्ये विचारू शकता, मी त्या प्रश्नांचे उत्तर देईन. येस. आणि जेव्हा हा करोडपती प्रोग्राम असेल, त्याचा पुढचं व्हर्जन, तेव्हा तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल. तुम्ही लोक आलात, आजचा प्रोग्राम पाहिला, त्याबद्दल मीच तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. करोडपती प्रोग्रामसाठी कॉन्टॅक्टसाठी हा नंबर तुमच्या समोर आहे, 9730636766. याच्यावरती करोडपती विषयी तुम्ही माहिती विचारू शकतात. तुम्ही लोक आलात, आयुष्यातले 1.5 तास 2 तास डॉक्टर कुमार गायकवाडांच्या हाकेवरती एक हाक तुम्हाला दिली आणि तुम्ही या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल खरंच मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांची अशीच एक आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवरती असावी. नक्कीच आपण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं नॉलेज देऊ शकू. जर तुमचं हे तुम्ही जे आम्हाला सपोर्ट करत आहात, या सपोर्टमुळे नवीन गोष्टी आमच्या आतमध्ये सुचत आहेत आणि आम्ही पुढे जात आहोत. तर असाच सर्वांचा सपोर्ट असावा, या शुभेच्छा या ठिकाणी ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्व लोक लवकरच करोडपती बनावेत, या शुभेच्छा मी सर्वांना देतो. आणि या ठिकाणी मी थांबणार आहे. जस राजेश मोडक सर, उद्या या सर, तुमचं स्वागत आहे. कोणाच्या काही शंका नाहीत असं मला वाटतंय. आणि ज्यांनी आणखीन पेमेंट केलेलं नाहीये, त्या लोकांनी वशीकरणसाठी पेमेंट करून घ्या, आजच करून घ्या. पुन्हा सांगू नका सांगितलं नाही म्हणून. फक्त 100 लोकांसाठी हा प्रोग्राम असणार आहे. सो पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो. लवकरच तुम्ही करोडपती बनावेत असं वाटतं. या शुभेच्छा. थँक्यू.